तुम्ही रोज प्रार्थना करता, पण कधी असा विचार केला आहे का की आपण प्रार्थना योग्य पद्धतीने करतोय का? देव आपली प्रार्थना खरंच ऐकतो का? आणि जर ऐकत असेल तर ती प्रभावी कशी होईल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रार्थना कशी करावी, कोणत्या भावनेने करावी आणि देवाशी खरा संवाद कसा साधावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रार्थना म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, ती म्हणजे देवाशी मनापासून संवाद साधणं. आज मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे योग्य पद्धतीने प्रार्थना कशी करावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक छोटी पण खूप प्रभावी प्रार्थना सांगणार आहे. प्रार्थना करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत असणं. 2 मिनिटे डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. मनातले राग, चिंता, ताण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, कारण देवाशी बोलताना मन शांत आणि निर्मळ असणं खूप महत्त्वाचं आहे. शक्य असल्यास अंघोळ करून प्रार्थना करा, नसल्यास किमान हातपाय धुवा. देवघर स्वच्छ ठेवा, दिवा लावा, अगरबत्ती लावा. हे सगळं केवळ परंपरा नाही, तर ते आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देते. बहुतेक लोक प्रार्थना करताना थेट काहीतरी मागायला सुरुवात करतात, पण योग्य पद्धत म्हणजे सुरुवात नेहमी आभाराने करा. देवा, मला हा नवीन दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कुटुंबाचं रक्षण केल्याबद्दल धन्यवाद. कृतज्ञता हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे. तुमच्या श्रद्धेनुसार मंत्र म्हणा. ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नरेंद्रनाथाय नमः. मंत्र मोठ्याने किंवा मनात म्हणू शकता, दोन्ही प्रकारे चालेल, पण महत्त्वाचं भावना, श्रद्धा आणि विश्वास. संख्या महत्त्वाची नाही, कारण मनापासून केलेला एक मंत्रही पुरेसा असतो. देवाशी घाबरून नाही, तर मित्रासारखं बोला. तुमच्या समस्या सांगा, तुमची स्वप्न सांगा, तुमची भीती सांगा, आणि फक्त मागू नका, मार्गदर्शन मागा. देवा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, मला संयम दे, मला धैर्य दे. जर तुम्हाला संवाद साधावासा वाटत असेल आणि कोणी ऐकणारं नसेल तुमचं, तर तुम्ही थेट देवाशी संवाद साधा. अगदी मित्रासारखं बोला. त्यांना तुमच्या समस्या सांगा, स्वप्न सांगा, भीती सांगा. खरी प्रार्थना तीच, जी फक्त स्वतःसाठी नसते. कुटुंबासाठी प्रार्थना करा, आजारी लोकांसाठी करा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा देव आपल्यासाठीही मार्ग मोकळा करतो. आता डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा. हे देवा, माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते तुझ्या इच्छेनुसार घडू दे. मला योग्य मार्ग दाखव. वाईट विचारांपासून दूर ठेव. माझ्या कुटुंबाचं रक्षण कर आणि माझ्या मनात नेहमी श्रद्धा आणि विश्वास कायम ठेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.